नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं बुद्धिमत्ता चाचणीमधील संख्या मालिका, आकलनमधील संख्या मालिका त्यावरील स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा, या संख्या मालिकेमध्ये 1 या अंकानंतर लगेच 5 हा अंक आला आहे, पण 1 या अंकापूर्वी लगेच 2 हा अंक आला नाही। असे किती वेळा झाले आहे? आता बघा, दिलेल्या माहितीनुसार 1 अंकानंतर 5 पाहिजे, म्हणजे बघा असा अंक पाहिजे, 1 नंतर 5 हवाय, पण 1 या अंकापूर्वी 2 अंक आपल्याला नकोय। मग बघा, असा अंक शोधूया आपण। फक्त 15 बघायचं आणि तिथे वेगळा अंक पाहिजे। मग बघा, इथे 2 आहे म्हणून हे येणार नाही। बघा, 1 च्या नंतर 5 आहे पण इथे 2 नाही आहे, म्हणजे हे एकदा येईल। त्याच्यानंतर बघा, 1 च्या नंतर 5 आहे पण इथे 2 आहे, त्याच्यामुळे हे येणार नाही। 1 च्या नंतर 5 आहे, मग 3 वेगळा अंक आहे, 2 नको आहे आपल्याला पुढे, इथे 1 आहे। त्याच्यानंतर बघा, 1 च्या नंतर 5 हा अंक हवा आहे की नाही आपल्याला, ठीक आहे। असं फक्त 2 वेळाच झालेलं आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2 वेळा झाले आहे। पुढचा प्रश्न बघूया। या संख्या मालिकेत किती मूळ संख्या नाहीत विचारले। मग आता ज्या मूळ संख्या आहेत त्यांना आपण काय करूया, गोल करूया। मग बघा 2 ही मूळ संख्या आहे, ह्याला आपण गोल करूया। 2 मूळ संख्या आहे, 5 पण मूळ संख्या आहे, 51 ही संयुक्त संख्या। बघा, 1 ही ना मूळ संख्या आहे, 1 ही नैसर्गिक संख्या, त्याच्यामुळे ही मूळ संख्यामध्ये येत नाही। 51, 17 त्रिक 51, 3 नवे 27 संयुक्त संख्या, 11 त्रिक 33। आता बघा, 13 त्रिक 39 पण ही पण संयुक्त संख्या आहे, 31 ही मूळ संख्या आहे, 3 त्रिक 9, 7 ही मूळ संख्या आहे। मग बघा, जेवढ्या मूळ संख्या आहेत त्याला मी गोल केले। मग आपल्याला विचारले किती मूळ संख्या नाहीत। मग गोल केलेल्या जर मूळ संख्या आहेत, मग ज्याला काहीच केलं नाही आहे, गोल केला नाही आहे, त्या काय आहेत, मूळ संख्या नाहीत। मग बघा, 1 2 3 4 5 6, मग अशा एकूण किती संख्या आहेत, 6। मग 6 कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा। या संख्या मालिकेत लगतच्या 2 अंकांची बेरीज मूळ संख्या येते असे किती वेळा दिसते? बघा, 5 अधिक 2 यांची बेरीज केली तर किती येतात, 7। 2 आणि 3 यांची बेरीज येते 5, 3 आणि 6 यांची 9। बघा, एकाची मी वर करते, या दोघांची वर, या दोघांची खाली, कारण मी सलग इथेच लिहिलं तर आपल्याला लक्षात येणार नाही, म्हणून मग या दोघांची इथे बेरीज आणि या दोघांची बेरीज इथे लिहिले। 3 आणि 6 9, 9 आणि 6 यांची बेरीज 15, 9 आणि 4 13, 4 आणि 6 10, 6 आणि 1 7, 1 आणि 4 5, 4 आणि 3 7, 3 आणि 3 6, 5 आणि 3 8, 5 आणि 1 6, 1 आणि 1 2। आता बघा, आपल्याला काय सांगितले, मूळ संख्या येते। मग बघा, 7 ही मूळ संख्या आहे, त्याच्यामुळे मग बघा, हे 1 वेळा, 7 ही मूळ संख्या 1 वेळा झालं। 5 ही पण मूळ संख्या, इथे मी टिकमार करते, जेवढा टिकमार तेवढं काय करायचं आहे, आपलं उत्तर आहे। आता 9 ही संयुक्त संख्या आहे, 15 पण संयुक्त संख्या आहे, 13 ही मूळ संख्या आहे, 10 आहे, 10 संयुक्त आहे, 7 मूळ संख्या आहे, 5 पण मूळ संख्या आहे, 7 पण मूळ संख्या आहे, 6 संयुक्त आहे, 8 पण संयुक्त संख्या आहे, 6 पण संयुक्त संख्या आहे, 2 ही संख्या मूळ संख्या आहे। मग बघा, टिकमार किती झालेत, बघा 1 2 3, बघा 1 2 3 4 5 आणि बघा 6 7 किती आहेत, किती वेळा झाले, मूळ संख्या येते असं 7 वेळा झाले, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 7 वेळा येते दिसते। आता बघा, मूळ संख्या म्हणजे काय, संयुक्त संख्या म्हणजे काय, याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर डिटेलमध्ये सांगितलं आहे। त्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता। पुढचा प्रश्न बघा। सलग 2 संख्यांचा किंवा सलग 2 अंकांचा गुणाकार 12 येईल असे किती वेळा दिसते? मग बघा, 3 दुने 6, इथे बघा 3 दुने 6, बेचोक सलग 2 संख्यांचा, मग बघा या 2 संख्यांचा गुणाकार 6, या 2 संख्यांचा गुणाकार बेचोक 8,
4 त्रिक 12, ज्यांचा 12 येतो तिथे मी काय करते अधोरेखित करते. 4 त्रिक 12, 3 5 15, 5 दुने 10, बेसक 12. बघा बेसक 12, 6 0 0, 0 7 0, 7 दुने 14, 2 8 16, 8 चौक 32, 4 त्रिक 12, 3 5 15, 5 सक 30, 6 एके 6, 2 एके 2, बेसक 12, 6 पंचा 30, 5 चौक 20. मग 12 विचारले मी बघा. 4 त्रिक 12 एक वेळा, बेसक 12 2 वेळा, 4 त्रिक 12 3 वेळा, बेसक 12 4 वेळा. मग असं किती वेळा झाले? 4 वेळा झाले की ज्या सलग संख्यांचा गुणाकार 12 येतो, असं 4 वेळा झाले. मग 4 वेळा हे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. 23 नंतर येणारी दुसरी मूळ संख्या कोणती? बघा 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्या पाठच हव्यात. मग 23 नंतर येणारी दुसरी मूळ संख्या कोणती? मग बघा ही आहे 23 ही संख्या. मग 23च्या नंतरची मूळ संख्या आहे 29. मग 29च्या नंतरची मूळ संख्या आहे 31. मग बघा ही 23च्या नंतरची पहिली मूळ संख्या आणि ही दुसरी मूळ संख्या. मग दुसरी मूळ संख्या कोणती आहे? 31. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 31. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये आकलनमधील संख्या मालिका यावरील काही महत्त्वाचे प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.